एकवटले, हे तिन्ही एकवटले, तेथ हे शब्द ब्रह्म कवळले. तिथे डॉक्टरांना उत्तर मिळालं. कसं? आता ती ओवी की आकार चरण युगुल म्हणजे काय? आकार मात्रा ही निर्मितीची मात्रा, ही ब्रह्मदेवांची मात्रा, हे तर खरंच, पण ती श्वासाची मात्रा हे डॉक्टरांनी जाणलं. ती श्वासाची मात्रा, तिथे श्वास घ्यायला सुरुवात होणार म्हणजे योगाच्या भाषेत बोलायचं तर तिथे पूरक सुरू होणार. नंतर उकार मात्रा, ही मात्रा विष्णूंची, उकार मात्रा ही विष्णूंची मात्रा, स्थितीची मात्रा, हे तर खरंच, पण तिथे पूरकाचं कुंभक व्हायला पाहिजे. योगाच्या भाषेत म्हणजे उकार मात्रेच्या वेळेला कुंभक होणार, विष्णूंची मात्रा, स्थितीची मात्रा. आणि नंतर मकार मात्रा, ही लयाची मात्रा, ज्ञानाची मात्रा, शंकरांची मात्रा, हे खरंच, पण तिथे कुंभकाचं रेचक व्हायला पाहिजे. म्हणजे पूरक, कुंभक, रेचक हेच. पण हे कशा पद्धतीने, हे कशा पद्धतीने होणार पूरक, कुंभक, रेचक? कारण माऊलीने असं म्हटलेलं आहे, माऊलीने असं म्हटलेलं आहे की उकार उदर विशाल, म्हणजे उकार मात्रेच्या वेळेला उदर विशाल दिसलं पाहिजे. म्हणजेच हे जे पूरक, कुंभक, रेचक आहे, हे कुठल्या श्वसन पद्धतीवरती आधारित जर उच्चारण केलं तर होणार? तर उदर श्वसनाधारित ओंकाराचं उच्चारण केलं तर उकाराच्या वेळेला उदर विशाल दिसणार आहे, अन्यथा नाही. छातीच्या श्वसनाने जर आपण करून बघितलं तर उकाराच्या वेळेला उदर विशाल दिसतं का? कशाला? आपण प्रत्यक्षच बघूया ना. मी आपल्या पुढे अ उ म ह्याचं उच्चारण करून दाखवते दोन्ही पद्धतीने. पहिल्यांदा चेस्ट ब्रीदिंगनी करते आणि नंतर डायफ्रामॅटिक ब्रीदिंगनी म्हणजे उदर श्वसनाधारित आपण ह्याचं उच्चारण बघूया. पहिल्यांदा आपण बघूया चेस्ट ब्रीदिंगनी केलेलं उच्चारण अ उ म चं. बघा, परत बघा, उकाराच्या वेळेला उदर विशाल दिसतच नाहीये. विशाल असलेलं उदर थोडंसं माझं आत गेल्यासारखं मात्र मला वाटतंय. मग आता आपण डायफ्रामॅटिक ब्रीदिंगनी म्हणजे नाभी श्वसनानी ह्या अ उ म चं उच्चारण बघूया करून. तेव्हा स्थिती कशी दिसते उकाराच्या वेळेला उदराची ती नीट बघा. डायफ्रामॅटिक ब्रीदिंगनी नाभी श्वसनाधारित ज्या वेळेला ओम उच्चारण केलं त्यावेळेला उकार उदर विशाल असं दिसलं. म्हणजेच माऊलीनी डॉक्टरांच्या प्रश्नाला उत्तर ह्या ओवीतून दिलं की उदर श्वसनाधारित ओंकाराचं उच्चारण ही बरोबर पद्धत, हे सुयोग्य उच्चारण, हे डॉक्टरांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं. किती अजब आणि विलक्षण योगायोग आहे मंडळी. अहो, जगाचा मायबाप ओंकार, ज्यातून विश्वाची निर्मिती झाली, त्या जगाच्या मायबाप ओंकाराचं उच्चारण कसं, हे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतून मिळालं. अहो, सगळे संत वंदनीय, पूजनीय, प्रातस्मरणीयच, पण माऊली असं आपण फक्त ज्ञानेश्वरांनाच म्हणतो नाही का? म्हणून मी म्हणते की हा विलक्षण योगायोग आहे. बघा की माऊलींच्या ओवीतून जगाचा मायबाप ओंकार, त्याचं उच्चारण कसं, ह्याचं उत्तर डॉक्टरांना मिळालं. माऊलींच्या ह्या ओवीचाच अर्थ ज्याच्यामध्ये आलेला आहे, अशी दिंडी माझ्या मातोश्री विजया नामदोशी ह्यांनी ह्या पुढच्या दिंडीमध्ये शब्दबद्ध करत असताना हाच अर्थ आणलेला आहे. त्या काय म्हणतात? चरणयुगुले चरणयुगुले जाण पाजो आकार, चरणयुगुले जाण पाजो आकार, उकाराते दर्शवी उदर थोर, उकाराते दर्शवी उदर थोर, मकारही शोभना मस्तकारे, मकारही शोभना मस्तकारे, अर्धमात्रा अधिबिंदू मिळून ओंकार. मंडळी,
डॉक्टरांचं संशोधन अगदी सुफळ संपूर्ण झालं. ओंकाराचं सुयोग्य उच्चारण म्हणजे कसं, तर नाभिश्वसनाधारित ओंकाराचं उच्चारण हे योग्य उच्चारण, सुयोग्य उच्चारण असं उत्तर डॉक्टरांना मिळालं. संशोधन सुफळ संपूर्ण झालं. पण संशोधन सुफळ संपूर्ण झालं म्हणून डॉक्टर स्वस्थ बसणार का? नाही. डॉक्टरांनी ही थेरपी बनवली. त्यांनी लोकांना ट्रीटमेंट देऊन असाध्य रोग बरे केले. मग त्याच्यातून काय बरं सिद्ध झालं? त्याच्यातून असं सिद्ध झालं की थेरेटिकली हे बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली सुद्धा ते बरोबर आहे असं त्याच्यातनं दिसलं. पेशंटनं ओंकाराची थेरपी दिली, पेशंट बरे झाले, म्हणजे प्रॅक्टिकली ते बरोबर आहे असं त्याच्यातून पुढे आलं. असा हा डॉक्टरांचं हे संशोधन, त्यांचा अभ्यास अजूनही चालू आहे. नगरला 5 दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. पेशंट देशाविदेशातून तिथे येतात, उपचार घेतात, रोगमुक्त होतात, डॉक्टरांना दुवा देतात, ओंकाराचं महत्व वेगळ्या पद्धतीने ओळखून आपापल्या घरी जातात. असं तिथे चालू आहे. अजून संशोधन चालू आहे. लोकांवर इलाज केले जात आहेत. असं हे डॉक्टरांचं जे कार्य आहे ना, ते सगळ्यांसमोर आणण्यासाठी आम्ही तळमळीने झटत असतो. कारण डॉक्टरांचं अखिल मानवजातीवर असलेले उपकार ते हेच आहेत की आतापर्यंत कर्मकांडात 16 वेळात गुरफटलेला ओंकार त्यांनी बाहेर काढला आणि जगाच्या पुढे त्याचं वैज्ञानिक महत्व आणलं. आजचं युग विज्ञान युग आहे. आजच्या नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुठलीही गोष्ट समजावून सांगितली तरी पटते, झटकन त्यांना ते समजतं, उमजतं आणि त्यांनीच करायची ही गोष्ट आहे ओंकाराची नित्याची साधना. म्हणून डॉक्टरांचं जे कार्य आहे ते खरोखर अनमोल आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून ओंकाराचं महत्व जगापुढे आणलं. हे त्यांचे न फिटणारे उपकार आहेत. तर असा हा सगळा ओंकाराचा महिमा, डॉक्टरांचं कार्य, त्यांची ट्रीटमेंट देणं वगैरे वगैरे आम्ही बघत होतो. आमची श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था ही सुगम संगीताचं प्रशिक्षण देणारी, परीक्षा घेणारी अशी ही आमची मान्यता प्राप्त, सरकारी मान्यता प्राप्त अशी संस्था आहे. खरं तर महिलांनी, मुख्यत्वे करून महिलांसाठी सुरू केलेली. योगायोगाने जागतिक महिला दिनाच्या दिवशीच ह्या आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन पण झालं बरं का. महिलांनी महिलांसाठी मुख्यत्वे करून चालवलेली संस्था. आज ह्या संस्थेच्या 45 ठिकाणी आमची परीक्षा केंद्र आहेत. विदेशात सुद्धा याच्यात 2-3 शाखा उघडलेल्या आहेत. सुगम संगीताचं प्रशिक्षण देणं, त्याचं परीक्षण करणं अशी ही आमची संस्था. ह्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेचे आमचे सर्व सदस्य ह्या ओंकाराच्या महिम्याने भारावून गेले आणि हा ओंकाराचा महिमा, डॉक्टरांचे हे अजोड असं कार्य हे घरोघरी पोचावं, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून सगळे आमचे सदस्य झटत होते, प्रयत्न करत होते, माहितीचं वाटप करत होते, लिखित माहिती डॉक्टरांची लोकांपर्यंत देत होते, ही उपचार पद्धती कशी हे सांगत होते. हा प्रचार प्रसार चालूच होता आणि त्याच्यातून ह्या कीर्तनाचा जन्म झाला. बरं, कीर्तन झालं की लोक विचारायचे, आम्हाला काही होत नाहीये पण होऊ नये म्हणून तुम्ही नाही का काही शिकवणार? असे लोकांची विचारणं सुरू झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्यांना काही होत नाहीये अशा लोकांना शिकवण्यासाठी मी तुमचा एक बेसिक कोर्स घेऊन तयार करतो. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की हा बेसिक कोर्स केलेली आणि डॉक्टरांच्याकडनं ऑथोराइज प्रमाणपत्र घेतलेली आम्ही आज 15 जण सदस्य हे काम करतो की विनामूल्य असा हा ओंकाराचा प्रचार प्रसार तर करतोच, बेसिक कोर्स घेतो, गावोगावी जाऊन शिकवतो. आमचे इतर सदस्य करतात, आम्ही कुटुंबीय पण करतो. मी आणि मिस्टर रानड्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये 5000 लोकांना हा ओंकाराचा बेसिक कोर्स घेऊन ओंकाराचं उच्चारण शिकवलेलं आहे. मला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की